आपण जाणार आहोत राजधानी दिल्लीमध्ये। टीम इंडिया ही मायदेशामध्ये मोठ्या दिमाखात दाखल झालेली आहे। टीम इंडियाचं स्वागत आपल्या चाहत्यांकडून केलं जात आहे। अगदी रात्रीपासूनच चाहते दिल्ली विमानतळाच्या बाहेर पोहोचलेले आहेत। 5:45च्या दरम्यान टीम इंडियाचं विशेष चार्टर्ड प्लेन हे तिथे लँड झालेलं आहे आणि आता टीम इंडियाचे एक शिलेदार हे बाहेर येत आहेत। बस सज्ज झालेले आहेत। याच बसमधून टीम इंडियाच्या शिलेदारांना घेऊन बस ही पुढे हॉटेलपर्यंत जाणार आहे। हॉटेलमध्ये देखील टीम इंडियाचं ग्रँड वेलकम केलं जाणार आहे। विशेष केक असा त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर टीम इंडिया सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील भेटणार आहे आणि त्यानंतर दिल्लीहून मुंबईसाठी ते पुढे रवाना होणार आहेत। 2007 मध्ये जो पहिला T20 वर्ल्ड कप सुरू झालेला होता त्यावर महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार होता। त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकलेला होता 2007 साली आणि त्यानंतर तब्बल पुन्हा एकदा वर्ल्ड कपचा विश्वविजेता होण्यासाठी आपल्याला लागली 13 वर्ष आणि यावेळेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे रोहित शर्मा आणि रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदाच आपण T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्यानंतर आता हीच विश्वविजेता टीम मायदेशामध्ये दाखल झालेली आहे। 5:45 वाजता दिल्लीमध्ये टीम इंडियाचं आगमन झालेलं आहे आणि नंतर सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींच्या सोबत टीम इंडियाची भेट असणार आहे। ब्रेकफास्ट असणार आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजता टीम इंडिया दिल्लीहून मुंबईकडे रवाना होईल। दुपारी 4 वाजता टीम इंडिया मुंबई विमानतळावर पोहोचेल आणि संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत ओपन बसमधून विश्वविजेत्यांची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत मिरवणूक असेल। तर संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान वानखेडे स्टेडियमवर BCCIनं जाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांच्या बक्षिसांचं देखील वितरण केलं जाईल। टीम इंडियाचा हा विजयोत्सव आपण दिवसभर ABP माझावर देखील पाहणार आहोत। अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा भारतानं पराभव केला आणि ऐतिहासिक अशी कामगिरी करून एक नवा अध्याय लिहिलेला आहे आणि त्यानंतर मात्र टीम इंडिया ही मायदेशामध्ये तातडीनं परतणार होती, परंतु बेरिस चक्रीवादळ आलेलं होतं आणि या बेरिस चक्रीवादळाच्या संकटामुळे भारतीय संघ हा बार्बाडोसमध्येच अडकलेला होता आणि त्यानंतर विशेष विमान त्यासाठी करावं लागलं। विशेष विमानानं टीम इंडिया ही आता सकाळी 5:45च्या दरम्यान दिल्ली विमानतळावर उतरलेली होती आणि BCCIनं खेळाडू असतील त्यासोबतच सपोर्ट स्टाफ असेल यांच्यासाठी विशेष चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केलेली होती आणि त्यानंतर टीम इंडिया हेच या चार्टर्ड प्लेनच्या माध्यमातून मायदेशामध्ये परतलेली आहे। सकाळी 11 वाजता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि जल्लोषामध्ये याच टीम इंडियाचं मायदेशात स्वागत करण्यात येत आहे। अनेक चाहते जे आहेत ते विमानतळाच्या बाहेर आलेले आहेत आपल्या आवडत्या क्रिकेटपटूसाठी, त्यासोबतच भारतीय संघाला चीअर्स करण्यासाठी, त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी, त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी अनेक चाहते हे पहाटेपासूनच आलेले आहेत आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता या जगजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये ओपन बसमधून देखील मिरवणूक निघणार आहे। संध्याकाळच्या दरम्यान हा सगळा कार्यक्रम असणार आहे आणि एक टीम इंडियाचे शिलेदार देखील आता याच बसमध्ये जात आहेत। या बसमधून ते आता हॉटेलपर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर ते सकाळी 11च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। विराट कोहली असेल, सूर्यकुमार यादव असेल, युजवेंद्र चहल असेल, बुमराह असेल, सूर्यकुमार यादव असेल, असे एक शिलेदार जे आहेत ते आता विमानतळाच्या बाहेर आलेले आहेत। काही वेळापूर्वी आपण टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड हे देखील या बसमध्ये पोहोचलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।